नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे इडली सांबार आणि चटणीची रेसिपी. इथे मी 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ 7 ते 8 तास भिजत घातलेले. आता मी ते मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून घेणार आहे. चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मिक्सरला लावून मी बारीक करून घेते. चेक करून घ्यायचं आहे, दाणे दाणे असे राहिले नाही पाहिजे. बघा, आता इथे आपला मिक्सरला वाटून तयार झालेला आहे. आता मी एका भांड्यात काढून त्यात मी घालून ठेवून देणार आहे. रात्रभर मस्त असं भिजवून ठेवायचं, म्हणजे सकाळी असं पीठ असं फुललं जातं. मस्त असं पीठ बघा आपला फुलून रेडी आहे. रात्रभर आपण भिजत ठेवलेला त्याला. आपला पीठ इथे रेडी झालेला आहे. आता इथे इडलीची तयारी करणार आहे. त्यासाठी मी पाणी टाकलं आणि त्यात लिंबू टाकून घेतलं आहे. इथे मी भांड्याला तेल लावून घेते. त्यात बॅटर घातलेलं आहे. पाणी उकळलं बघा, इथे पाणी उकळलेलं आहे. त्यात आता हे बॅटर घातलेलं भांडं लावून घ्यायचं आहे. इथे भांडे लावून झालेले आहे. स्वतःवरून इथे झाकण लावून घेऊन त्यांना 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. आता इथे मी सांबारची तयारी करते. डाळ धुतलेली आहे. डाळ धुवून अर्धा तास भिजत घातलेली आहे. आता त्याला कुकरला लावून घेते. त्यात अर्धा चमचा हळद, हिंग, थोडंसं हिंग घालायचं आहे. आता झाकण लावून गॅसवर ठेवून घ्यायचे. 4 ते 5 शिट्या द्यायच्या. चांगलं मॅश होईल अशी शिजवायची आहे. इथे आता मी भाज्या घेतल्या आहेत. वांगी, शेंगा, टोमॅटो, कांदा, पडवळ आणि भोपळा. आता इथे कढईत तेल घेते. तेल तापलं की मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की जिरं टाकणार आहोत. इथे मी मेथीदाणे घेतलेत. मेथीदाण्याने वेगळंच एक फ्लेवर येतं, त्यासाठी इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत. कढीपत्ता, 2 लाल मिरच्या, कांदा, टोमॅटो. आणि आता आपण यामध्ये चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत. भोपळा, शेंगा, वांगी, पडवळ या सगळ्या भाज्या घालून मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि झाकण लावून मंद आचेवर एक 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. इथे मी चिंच घालते. चिंच 10-15 मिनिटं मस्त अशी पाण्यात भिजवून घ्यायची. आणि इथे मी शिजवलेली डाळ मॅश करून घेते मॅशरनी. इथे मग आपल्या भाज्या शिजल्या तर यात मी डाळ घालून घेते. पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ, हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, सुहानाचा इथे मी ग्रेव्ही मसाला घेतला आहे, सांबार मसाला. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथे चिंचेचं पाणी केलेला तो घालून घ्यायचं. आणि आपल्याला हवा असेल तेवढं आपण गूळ घालून घ्यायचं त्यात. आता इथे मी चटणीची तयारी करते. त्यासाठी मी खोबरं कापून घेतलेलं आहे. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, आलं, हिरव्या मिरची, चवीनुसार मीठ घालते, कोथिंबीर आणि पाणी घालायचं आहे. इथे मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे. हे बघा, मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी तेल घेतलं. तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, मिरच्या, उडीद डाळ पण थोडीशी टाकायची. इथे माझी चटणी पण रेडी आहे. तुम्हाला माझा चॅनल आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका. बघा, इथे आपला चटणी, सांबार आणि इडली रेडी आहे.
चला तर या खायला. बाय.